नमस्कार मित्रांनो, अंजली दमाने या जज आहेत, पोलीस अधिकारी आहेत, सरकार आहे का नक्की कोण आहे? हे बोलण्याच्या मागची कारण मी आपल्याला सांगत आहे. ही सांगण्या अगोदर एक विनंती आहे की आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. बीड मध्ये एक प्रकार घडला. काय होता तो प्रकार? तर संतोष देशमुख या सरपंचाचा खून. मग त्याच्यावर आरोप प्रत्यारोप झाले. कोणी मुंडे सहभागी आहेत सांगितलं, भाजपच्या आमदारांनी आरोप केले. हे सगळ्यांनी बघितलेलं आहे. त्यामुळे सविस्तर कोणी आरोप केले, काय आरोप केले हे मी सांगत बसत नाहीये. पण ही घटना माणुसकीला काळिंबा फासणारी होती. हे जेवढं सत्य आहे ते कोणीही काळिंबा फासणारी होती हे कोणीही नाकारू शकत नाही. निर्गुण अशी आणि निंदनीय अशी ती घटना होती. पण यात पोलीस प्रशासन कार्यक्षमपणे कारवाई करतोय का? न्यायालयीन चौकशी सुरू आहे, आरोपी अटकेत आहे. असं असताना मूळच्या नागपूरच्या आम आदमी पार्टीच्या नेत्या अंजली दमानिया ह्या अशा रीतीने बोलतायत जसं काही संतोष देशमुख, कैलासवासी संतोष देशमुख यांच्या परिवाराने त्यांना वकीलपत्र दिलंय. मग प्रश्न येतो, खरंच यांना वकीलपत्र दिलंय का? कारण याच दमानिया आधी नितीन गडकरी, नंतर एकनाथ खडसे, आता धनंजय मुंडे अशा दिग्गज राजकीय नेत्यांना अडचणीत आणून किंवा अंजली दमानिया या नेत्यांना अडचणीत आणतायत. आणि यांना अडचणीत आणून त्यांना काय साध्य करायचंय हा प्रश्न राजकीय विश्लेषक अभिजित आपटे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना उपस्थित केला. दुसरी गोष्ट, संजय राऊत, अंजनी दमानिया, विजय वल्लींकिवार किंवा उद्धव ठाकरे, खास करून अंजनी दमानिया आणि संजय राऊत यांना लोकांना किंवा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना, पोलिसांना ज्या गोष्टी मिळत नाहीत, शोधू नये, त्या यांना कशा काय बाबा मिळतात, यांच्यापर्यंत कशा काय पहिले पोहोचतात, हा वादाचा विषय असू शकतो. पण या पोहोचलेल्या माहिती पोलिसांना दिल्यावरही पोलीस कारवाई करत नाही असं यांना दाखवायचं असतं का? तर हे पोलिसांना त्या गोष्टी देतच नाही असा असंख्य प्रश्न मनात उभे राहतात. भारतीय पोलीस दल किंवा महाराष्ट्रातील पोलीस दल निष्कृष्ट, कुचकामी आणि कामचोर आहे असं अंजली दमानिया यांना सांगायचं का? अंजली दमानिया यांचा लोकशाही, पोलीस यंत्रणा, कायदा सुव्यवस्था याच्यावर विश्वासच नाहीये. कारण त्यांच्या बोलण्यातनं विश्वास नाहीये असंच काहीसं त्यांच्या स्टेटमेंट आणि हे पाहता बघायला मिळत आहे. त्यांचं एकंदरीत स्टेटमेंट पाहिलं तर असं वाटतं की आता मीच वकील होणार आहे, मीच पोलीस झालेली आहे, माझ्याकडे सगळं पोचलेलं आहे, मीच वकील होणार आहे, मीच न्यायाधीश होऊन यांना आता शिक्षा ठोठावणार आहे, अशा पद्धतीतलं ते स्टेटमेंट असतं. या अंजली दमानिया न्याय व्यवस्थेला आव्हान देत आहे आणि तरीही त्यांच्याकडे गृह खातं आहे आणि जे कायम आपल्याकडेच गृह खातं असावं म्हणून हट्ट धरणारे देवेंद्र फडणवीस काहीच उत्तर देत नाही. अंजली दमानियाला काहीच उत्तर देत नाही. किंवा आता म्हणा की देवेंद्र फडणवीस अंजली दमानिया यांच्यासारख्या सलेंडर होऊन कारवाई करणार असतील तर मग लोकांचा लोकशाहीवर विश्वास राहील का? मला नाही वाटत राहील. अशी बरीच प्रकरणं आहेत की ज्याच्यावर मीडिया, युट्यूबर्स, न्यूजपेपर बोलत नाहीत. नाही म्हणाला छोटे मोठे गावातले न्यूजपेपर बोलतात. आता ताजंच उदाहरण द्यायचं म्हटलं तर कर्जत येथील कळंबी जमीन प्रकरणातील गैरव्यवहार देखील मीडिया, पोलीस प्रशासन आणि सरकार जनतेसमोर आणतील का, असं ज्येष्ठ राजकीय विश्लेषक अभिजित आपटे यांनी मत व्यक्त केलं होतं. याची सविस्तर बातमी जर आपल्याला वाचायची असेल तर आमच्या समर्थलेखनी.in या वेबसाईटला, वेब पोर्टलला भेट देऊ शकता. तिथून ताज्या अपडेट्स आपण दरवेळी घेऊ शकता. तुम्ही आपल्याला आमची बातमी कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगेल. एवढं बोलून मी हेमंत कुमार केळकर आपली आले.